जालन्यात पोलिसांची अवैध गुटख्यावर मोठी कारवाई। राजूर रोडवर 12 लाखांचा अवैध गुटखा जप्त। खासगी कारमध्ये केली होती स्पेशल सेटिंग। चंदनजीरा पोलिसांची धाडसी कारवाई, दोघांना घेतले ताब्यात। जालना शहरात अवैध सुगंधित तंबाखू आणि गुटख्याच्या विरोधात चंदनजीरा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। राजूर रोड परिसरात सापळा रचून पोलिसांनी एका चारचाकी वाहनासह तब्बल 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी 2 जणांना ताब्यात घेतलंय। आज शनिवार दिनांक 20 डिसेंबर रोजी पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की एका इंडिगो मांझा कारमधून मोठ्या प्रमाणावर अवैध गुटख्याची वाहतूक होत आहे। पोलिसांनी तात्काळ राजूर रोडवर छापा टाकला। या कारवाईत टाटा इंडिगो मांझा क्रमांक MH02 BR 7497 अडवून झडती घेतली असता पोलिसांनाही धक्का बसला। आरोपींनी जास्तीत जास्त माल भरता यावा यासाठी कारची मागील सीट काढून टाकून विशेष रचना केली होती। या कारमधून मिराज, बाबा, रजनीगंधा, राजनिवास, सिग्नेचर आणि RMD यांसारख्या नामांकित कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे। गुटखा आणि वाहन असा एकूण 12 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय। या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद तौसिफ अब्दुल रज्जाक वय वर्ष 23 राहणार टट्टूपुरा जालना, अब्दुल खालेद अब्दुल कादर वय वर्ष 53 राहणार जुना जालना या दोघांना ताब्यात घेतलं आहे। सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि DYSP अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनजीरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, मनसूब वेताळ, कृष्णा तंगे, अभिजित वायकोस, रवींद्र देशमुख, राजू पवार आणि सुनील पगारे यांच्या पथकानं केली आहे। पुढील कारवाईसाठी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत।